चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणिताची एक छोटीशी ट्रिक बघणार आहोत की ज्या ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही जी गणितं तुम्हाला वजाबाकीची अवघड वाटतात ती करणं अतिशय सोपं जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला अवघड वाटणारी गणितं कोणती? 100 - 87 म्हणजे ज्या संख्येमध्ये शून्य असतात ती वजाबाकी करताना मुलं बरेचसे गोंधळतात आणि त्यांना ते अवघड जातात. किंवा समजा 1000 असेल, 1000 - 985 हा नंबर असेल तर हे सुद्धा करणं मुलांना अवघड होतं. म्हणून मी एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतोय. त्या ट्रिकनं जर तुम्ही ती गणितं केली तर माझ्या अंदाजानं ती तुम्हाला सोपी वाटतील. बघा ट्रिक काय. पहिल्यांदा आपण सोपं गणित घेऊया. 100 - 86 हा नंबर आहे. तर काय करायचं? 100 - 1 करायचं, ते खाली लिहायचं. 100 - 1 किती येतात? 100 - 1 म्हणजे कोणत्या संख्येतून आपण 1 वजा करतो म्हणजे त्या संख्येच्या अगोदरचा नंबर आपण घेतो. मग 100 मधून 1 मायनस करताना काय करतो? एक अगोदरचा नंबर लिहितो. म्हणजे किती लिहितो आपण? 99 लिहितो. बरोबर आहे. त्याच्यानंतर 86 - 1 करायचा. 86 - 1 किती येतो? त्याच्या अगोदरचा नंबर 86 च्या अगोदरचा नंबर 85. यांची सबट्रॅक्शन करायची. 9 - 5 4, 9 - 8 1 म्हणजे 100 - 86 याचं आन्सर आलं 14. बघा एकदम सोपं आहे, काही अवघड नाही. त्या शून्यावर काट मारा, शून्यावर लिहा, पुन्हा टेन्समध्ये जावा, तिथे शून्य आहे, मग पुन्हा 100 मध्ये जा. हे सगळं करण्यापेक्षा ही छोटीशी ट्रिक आहे. बघा अजून 1 2 3 एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. लगेच कोणतीही गोष्ट आपल्याला समजत नाही. पुन्हा एकदा घेऊया. आता 100 - 94 हा नंबर आपण घेऊया. बरोबर आहे. मी काय सांगितलं? 100 - 1 आणि 94 - 1 हे खाली लिहायचं. आता 100 - 1 म्हणजे त्याच्या अगोदरचा नंबर मगाशी लिहिल्याप्रमाणे 99 मायनस 94 - 1 म्हणजे 94 च्या अगोदरचा नंबर किती? 93. पटकन होणार वजाबाकी तुमची. मग 93 - 9 - 3 किती येणार? 6 येणार. आणि हा 9 - 9 0 म्हणजे 100 - 94चं उत्तर आलं 6. बघा अजून एखादं गणित घेतो. पहिल्यांदा आपण छोटी छोटी गणितं घेऊया, मग मोठी मोठी गणितं तुम्हाला नंतर ऑटोमॅटिक जमणार. बघा आता 94 - 54 घेऊया. या गणिताचा सराव करा तुम्ही घरी म्हणजे तुम्हाला दुसरी पण गणितं जमतील. आता ट्रिकमध्ये सांगितल्याप्रमाणे 100 - 1 आणि 54 - 1 खाली घ्यायचं. 100 - 1 किती येणार? 99 मायनस 54 - 1 म्हणजे 54 च्या अगोदरचा नंबर 53. 9 - 3 6, 9 - 5 4 किती आला आन्सर? 46 म्हणजे 100 - 54चं आन्सर आलं 46. बघा सोपे ना ट्रिक. आता थोडीशी मोठी संख्या घेऊया आपण. 1000 घेऊया. काय घेऊया? 1000 संख्या घेऊया. 1000 मायनस 685 हा नंबर आहे. ट्रिकमध्ये सांगितल्यानुसार 1000 - 1 685 - 1. आता 1000 कधी होतात म्हणजे त्याच्या अगोदरचा नंबर किती आहे? 999 प्लस 1 1000 होतात. म्हणजे 1 मायनस करतो त्यावेळेस येतात 999. आणि ज्यांना अजिबातच कळत नाही त्यांनी लक्षात ठेवायचं 0 किती आहेत? 3 0 आहेत. मग 3 वेळा 9 लिहायचं. मायनस 685 च्या अगोदरचा नंबर आपण बिफोर नंबर बघितलेला आहे. मग 685 च्या बिफोरचा नंबर किती येतो? 684. यांची करायची सबट्रॅक्शन. 9 - 4 5, 9 - 8 1, 9 - 6 3 म्हणजे आन्सर किती आलं? 315. 1000 - 685 चं आन्सर किती आलं? 315. बरोबर आहे ना? बघा चेक करून. त्याच्यानंतर अजून एक गणित बघूया 1000चं. सोपं आहे, काय अवघड नाही.
याला पाहिजे प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आता 1000 मायनस 682 हा नंबर घेऊया. ट्रिकमध्ये सांगितल्याप्रमाणे 1000 मायनस 1 आणि 682 मायनस 1. आता 1000 मायनस 1 म्हणजे मगाशी आपण लिहिल्याप्रमाणे 999 मायनस 682 त्याच्या अगोदरचा नंबर 681. सबट्रॅक्शन करा. 9 मायनस 1 8, 9 मायनस 8 1, 9 मायनस 6 3. किती आला आन्सर? 318. म्हणजे 1000 मायनस 682 याचा आन्सर 318. मग बाकीची झगझग करण्यापेक्षा 0वर काट मारा, पुढे जावा, पुन्हा त्याच्यावर काट मारा, पुन्हा पुढे जावा, पुन्हा इकडचा घ्या, कॅरी घ्या, हे करण्यापेक्षा एकदम साधी सरळ सोपी पद्धत ही अशी आहे. आता याच्या पुढेही आणखी जाऊन वेगवेगळ्या रंगाच्या 5000 मायनस 865 हेही आपल्याला करता येणार. परंतु ते करण्या अगोदर या गणितांचा तुम्ही सराव केला तर ती गणितं तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमतील. म्हणून या गणितांचा तुम्ही सराव करा. मी काही गणितं तुम्हाला खाली देत आहे, ती गणितं बघा आणि त्याचं प्रॅक्टिस करा. नक्की तुम्हाला जमेल. ओके.